नमस्कार मंडळी, उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि याच दिवशी नागपंचमी सुद्धा आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलं आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांचा आवडता महिना. या महिन्यात मनापासून महादेवांची पूजा, व्रत आणि भक्ती केली तर भोलेनाथ आपल्या भक्तावर नक्कीच कृपा करतात. म्हणूनच श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक जण उपवास करतात, शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करतात आणि महादेवाचं नामस्मरण करतात. पण मंडळी, या दिवशी फक्त देवाची पूजा करणं नाही तर आपलं शरीर आणि मन सुद्धा पवित्र ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. पूर्वी आपल्या गावाकडची माणसं गंगेत स्नान करण्यासाठी कावडं घेऊन जायची, गंगेचं पाणी घरी आणायची आणि त्या पाण्याने संपूर्ण श्रावण महिना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी मिसळून स्नान करायचे. पण प्रत्येकाला गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्या घरच्या घरी सुद्धा हा एक छोटासा उपाय आपल्याला करता येतो. श्रावण सोमवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. असं केल्याने घरातील नकारात्मकता आणि मनातील अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. तर मंडळी, उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने हा छोटासा उपाय नक्की करायचा आहे. यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्याने घरातील नकारात्मकता, मनातील अस्वस्थता आणि अनेक प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे. त्यामुळे श्रद्धेने हा उपाय केल्यास त्याचं महत्त्व आणखीन वाढतं. हा उपाय घरातील प्रत्येकाने करायचा आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये नेमकी कोणती वस्तू टाकायची, ती वस्तू किती प्रमाणात घ्यायची आणि पाण्यात कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. पहाटे 4:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत स्नानाचा शुभ वेळ सांगितला आहे. या वेळेस स्नान केलं तर त्याचं विशेष फळ आपल्याला मिळतं. पण या वेळेमध्ये स्नान करणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला आंघोळ कराल त्यावेळेला सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कारण मंडळी, आपल्या आयुष्यात कितीही कष्ट केले, मेहनत केली तरीही कधी कधी आपल्या मनासारखं यश आपल्याला मिळत नाही. आर्थिक अडचणी, घरातील नकारात्मकता, अडथळे किंवा मनाची अस्वस्थता यामुळे आपली प्रगती थांबते. म्हणूनच श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला सर्वात पहिली वस्तू लागणार आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध. तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये साधारण 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध. धार्मिक मान्यतेनुसार दूध हे पवित्र मानलं जातं. आपण महादेवांच्या शिवलिंगावर सुद्धा दुधाचा अभिषेक करतो. त्यामुळे श्रावण सोमवारी दुधाचा हा छोटासा उपाय करून स्नान करणं शुभ मानलं जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. तुमच्याकडे घरी गंगाजल असेल तर ते वापरा, नसेल तर पूजेच्या दुकानातून मिळणारं गंगाजल तुम्ही घेऊन येऊ शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा गंगाजल टाकायचा आहे. गंगाजलाला आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे गंगाजल पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते, नकारात्मकता दूर होते आणि मन प्रसन्न राहतं. आता यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तिसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे बेलपत्र. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्र हे भगवान महादेवांना किती प्रिय आहे. त्यामुळे बेलपत्र पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने महादेवांची कृपादृष्टी मिळते. आता बघा, त्याचबरोबर तुमच्याकडे जर तुरटीचा खडा असेल ना, तर 1 तुरटीचा खडा पाण्यामध्ये टाकायचा आहे. तुरटीचा खडा नसेल तर त्याऐवजी मग 1 कापूरवडी तुम्हाला बारीक करून पाण्यामध्ये टाकायची आहे. आता या पाण्याने शांतपणे स्नान करायचं आहे आणि स्नान करताना मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान झाल्यानंतर पाण्यात टाकलेलं बेलपत्र तिथेच बाथरूममध्ये आपल्याला ठेवायचं नाही. ते आपल्याला अलगदपणे बाजूला काढायचं आहे आणि ते निर्माल्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर देवघरात जाऊन महादेवांची मनापासून पूजा करायची आहे. शक्य असेल तर शिवलिंगावर जल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यावर बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करा. आणि मंडळी, तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून दर्शन करायचं आहे. मंडळी, हा उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा आणि भगवान महादेवांना आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. श्रावण महिन्याच्या या पवित्र दिवशी केलेला हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण घेऊन येवो हीच मी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते.
तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.